नमस्कार. अमेरिका भारतीय सोल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजची एक नवी गोष्ट सांगतोय जी पूर्वी प्रसिद्ध झालेली आहे. गोष्टीचं नाव आहे मनशुद्ध तुझं. नमस्कार. अहो तुम्हीच. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. काय म्हणता? मी कोण? माझं नाव अविनाश आणि मला जो प्रश्न पडला आहे तो ओळखीच्या व्यक्तींना विचारण्यासारखा नाहीये. कारण तो प्रश्न असा आहे की ओळखीचे लोक एकतर माझ्याकडे संशयाने तरी पाहतील आणि खरे उत्तर तर नक्कीच देणार नाहीत. काय म्हणता? प्रश्न काय आहे? सांगतो जरा दम धरा. काय हो भानगड, लफडं, अफेअर म्हणजे एक्झॅक्टली काय? म्हणजे या प्रश्नाचा अर्थ वेस्टर्न डिक्शनरी जो दिलाय ना तो मला नकोय. तुम्हाला खरं काय वाटतं ते मला हवंय म्हणून. नाही म्हणजे जसे तुम्ही भानगड करत असाल किंवा कराल असं वाटतंय म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारला नाहीये. पण तुम्ही एकदम अनोळखी आहात त्यामुळे आणि दिसायला जरा ऑर्डिनरीच आहात म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारलाय. पाहू तुमचं मत काय ते. सांगतोय जरा धीर धरा. पूर्ण गोष्ट सांगतोय. भानगड म्हटल्यावर कसे कान टवकारले की नाही आणि काहीतरी इंटरेस्टिंग ऐकायला मिळणार म्हणून एक्साइटमेंट वाढली की नाही. तर काय सांगत होतो, एक 6-8 आठवड्यापूर्वीची गोष्ट आहे. मी एक IT वाला म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवाला गावात नोकरी करताना कॉन्ट्रॅक्ट नसेल तर बाहेरचं कॉन्ट्रॅक्ट मिळवायचा प्रयत्न करायचा आणि मग मिळालं की ट्रॅव्हल करायचं सोमवार ते गुरुवार. म्हणजे सोमवारी जायचं, पाट्या टाकायच्या, गुरुवारी रात्री किंवा शुक्रवारी परत येतं, घरनं काम करायचं. म्हणजे मग शुक्र शनी रवी संध्याकाळ आपल्याला मोकळी. मी तसंच करत होतो. माझं काम यावेळेला ह्युस्टनला होतं त्यामुळे सकाळी लवकरची फ्लाईट पकडायची आणि साधारण 6 वाजताची. टाइम डिफरन्समुळे वेळेवर पोहोचता येतं आणि मग तिथे काम करून संध्याकाळी निघायचं. रविवारी मात्र जरा लवकर झोपायला आवडतं त्यामुळे बाहेर जायला मी टाळतो. पण या रविवारी मात्र ते शक्य झालं नाही. जोशांच्या मुलीचं केळवण होतं. नाही म्हणजे जोशांच्या म्हणालो किंवा की रविवारी ठेवा तर आणि जरा रविवारी करणार असला तर लवकर ठेवा म्हणजे मग 3-4-5 वाजेपर्यंत संपवून घरी जाऊन झोपता येईल. पण त्यांच्या मुलीपुढे नाईलाज झाला. ही पट्टी आलीच शनिवारी. मग लग्नाच्या गोष्टी करायला जी गेली आणि 7 वाजेपर्यंत उगवली नाही. त्यामुळे पार्टी सुरू व्हायला 8. नंतरचे ते गेम्स, गप्पा, लग्नाचे जुने आणि काही नवीन विनोद. जेवायला सुरुवात करायला 10 वाजून गेले होते. जेवल्यानंतर लगेच पळून जाणं शक्य नव्हतं त्यामुळे घरी पोचायला 12-12:30 वाजले. सकाळी एअरपोर्टवर जायचंच होतं. मंजू मला सोडायला आली होती. ती म्हणाली जरा झोप प्लेनमध्ये नाहीतर बसशील कोणाला तरी पकडून गप्पा मारत. काउंटरवर पोचल्यावर माझ्याकडे बरेच माईल असल्यामुळे म्हटलं तिकीट अपग्रेड करून घेऊ. त्यामुळे बिझनेस क्लासमध्ये मला अपग्रेड करण्याचा विचार होता. हातात एक पुस्तक होतं, ऑटोबायोग्राफी ऑफ योगी. कालच्या चर्चेनंतर म्हणजे पार्टीत झालेल्या गप्पांनंतर लग्नाचे विधी, श्रद्धा, अंधश्रद्धा बऱ्याच काही चर्चा झाली. त्यामुळे आणि त्यात अनिलनं खुपते तिथे गुप्ते या शोवर अंधश्रद्धा निर्मूलनवाले जे आले होते त्यांची गोष्ट सांगितली होती. त्यांच्यामध्ये ज्ञानेश्वर, तुकाराम पासून ते विवेकानंद, अरबिंदो सर्व मूर्ख. कारण देवच नाहीत मग यांना अनुभूती वगैरे कसली येते हे सर्व थोटांडे. म्हणून मग मला ऑटोबायोग्राफी ऑफ योगी परमहंस योगानंदांचं पुस्तक परत वाचणं भाग होतं. काउंटरवरची मुलगी म्हणाली यू आर लकी, दिस इज द लास्ट वन. मी तिकिटात बदल करून घेतला आणि विचार केला आता जरा आत जाऊ आणि आरामात ताणून देऊ. विमान सुरू होईपर्यंत पुस्तक तोंडापुढे धरायचं. एकदा विमान सुरू झालं की झोपून जायचं. विमान सुरू व्हायच्या आधी एक मुलगी
माझ्या शेजारच्या सीटकडे आली. हातात कॉफीचा स्टारबक्सचा कप. दिसायला म्हटलं तर अट्रॅक्टिव्ह नक्कीच होती. तशी सुंदर का स्मार्ट हे सांगणं जरा कठीण होतं. पण मला झोपेची सक्त जरूरत होती. माझ्याकडच्या आणि माझ्याकडच्या पुस्तकाकडे पाहत ते म्हणाले, आर यू रीडिंग दॅट वन? मी तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. एकतर मला झोप हवी होती आणि भारतीय एखाद्या मुलीनं डिरेक्टली बोलणं सुरू करणं जरा अनयुज्युअल होतं. ते म्हणाले, ओ आय एम सॉरी, आय एम तन्वी वर्मा. तिने चक्क हात पुढे केला. मी पण हात पुढे केला आणि म्हणालो, माझं नाव अविनाश घारपुरे. मला झोपायचं होतं पण तिच्या प्रश्नाला उत्तर देणं भाग होतं. संभाषण जास्त वाढवायला नको म्हणून म्हणालो, नुसतं तोंडापुढे धरणार आहे म्हणजे झोप यायला मदत. मी डोळे मिटून घ्यायचा प्रयत्न केला. फ्लाईट टाईम 2.5 तास, त्यामुळे 2 तास जरी झोप मिळाली तरी बरं. डोळे मिटून घ्यायचा प्रयत्न केला पण झोप काही लागत नव्हती. 15 मिनिटं प्रयत्न केला पण निद्रा देवी काही प्रसन्न होत नव्हती. मी पुस्तक बागेत ठेवलं होतं बाजूला. शेजारी पाहिलं, ती शांतपणे कॉफी पीत बसली होती आणि हातामध्ये वॉल स्ट्रीट. मी तिच्याकडे पाहिलं. तिने एक स्मित केलं आणि मी ते तिला परत केलं. कालच्या चर्चेनंतर योगानंदांचा चमत्काराबद्दलचा विचार मला हवा होता. चमत्कार कसे होतात हे यांनी त्यात एक्सप्लेन केलेलं होतं. झोप येत नव्हती, कॉफी मागव. कारण आता जी अर्धवट परिस्थिती होती त्याला कॉफीची सख्त जरूरत होती. आर यू इन टू इट? तिने मला विचारलं. मला अजून 2 तास घालवायचे होते, त्यामुळे तुला कालची गोष्ट सांगितली आणि तिचं मत काय असेल असं विचारलं. आणि नेमकी ती माझ्या अपोजिट मताची निघाली. कालच्या पार्टीनंतर मंजू मला म्हणाली होती, तुझा देवावर आणि संतावर विश्वास आहे ना, मग तू तसा वाग, दुसऱ्यांना का फोर्स करतोस? हाऊ कॅन यू? ती मला म्हणाली, हाऊ कॅन यू बिलीव्ह इन ऑल दिस मिरेकल अँड ऑल दिस गार्बेज? हातातून अंगारा काढणं वगैरे वगैरे सगळं थोतांडे. याला उत्तर देणं भाग होतं. तुमचा विश्वास नाही तर तुमच्या डोळ्याला किंवा कानाला जे ऐकू येत नाही त्यावर तुम्ही विश्वास ठेवाल का? डॉग विसल, कुत्र्याच्या ऐकण्याची फ्रिक्वेन्सी निराळी असते, त्यामुळे त्याला जे ऐकू होतं ते आपल्याला ऐकू येत नाही. आपला अँटिना तेवढा शार्प नसतो. किंवा कुत्र्याला ब्लॅक अँड व्हाईट दिसतं म्हणजे सगळ्याच गोष्टी ब्लॅक अँड व्हाईट असं म्हणायचं का? रंगच नाही असं म्हणायचं का? हे असं सांगितल्यानंतर मला तिला सांगावंसं वाटलं. ॲडिशनली इवन आईन्स्टाईनची थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी, टाईम इज नॉट कॉन्स्टंट. आपला तर सगळ्यांना टाईम कॉन्स्टंट वाटतो पण त्याच्या म्हणण्याप्रमाणे नाही. आपल्याला तो अनुभवता येत नाही म्हणून तो खोटा म्हणायचा. ती मला म्हणाली, हाऊ कॅन यू बिलीव्ह इन ऑल दिस थिंग्स? हे सगळे हात चलाकीचे खेळ आहेत. त्यावर जास्त उत्तर काय देणार? मी म्हटलं, पूर्वी TV नव्हता, त्याच्या लहरी आहेत पण त्या मला दिसत नाहीत म्हणून TVच नाही असं म्हणता येईल का? आपल्याला दिसतं तर आहे ना. आपल्याला अँटिना पाहिजे. तो जर अँटिना बरोबर असेल तर आपल्याला सगळं काही रेकॉर्ड करता येईल. पुढचा 1-1.5 तास कसा गेला मला कळलंच नाही. मुलगी बोलण्यात का वादात कोणाला हार जाणार नव्हती आणि ती तिथं सोडणार होती आणि मी तिथे मानणार नव्हतो. मग विषय बदलला. ती समदुःखी होती. माझ्यासारखीच बाहेरगावी IT वाली होती पण तिच्या दुःखाला सुखाची झालर होती. तिथं कॉन्ट्रॅक्ट 6 महिने होतं आणि मग ती तिच्या होम ऑफिसला परत जाणार होती. कामावर पोचल्यावर विचार करायला वेळच झाला नाही. एकतर 4 दिवस काम करून 5 दिवसाचं काम संपवायचं, त्यामुळे बराच उशिरा होतो. सोमवारी कामाला सुरुवात जरी थोडी उशिरा झाली तरी लंचचा ब्रेक थोडाच ब्रेक, मग कॉफी आणि इतर सटल खायचं भरपूर. आता अशा गोष्टींना मी सरावलो होतो. त्यामुळे मी एका मोटेलवाल्याशी बोलून कॉन्ट्रॅक्ट केलेलंच होतं माझ्या कंपनीनं. त्याच्याकडे राहायचं, त्याच्या बदल्यामध्ये लॉंग टर्म कॉन्ट्रॅक्ट होतं. 3 किंवा 4 रात्री आठवड्यातनं आणि मग रात्री त्याच्यामध्ये ड्रिंक्स इन्क्लुडेड, आणखीन ब्रेकफास्ट इन्क्लुडेड. काम संपल्याला 6:30 वाजले. रूमवर गेलो.
मंजूनं पालकाच्या पुऱ्या दिल्या होत्या. त्याच्याबरोबर लावायला काही नसलं तरी चालते. 2 खाल्ल्या, मग आंघोळ केली. त्यावर टी व्हीचे चॅनल बदलले. 8 वाजायला आले तर विचार केला एखादा ड्रिंक घेऊ, मग टी व्ही पाहत बसावं, वाटलं तर काहीतरी खावं, 9:30ला झोपून जावं, लवकर उठायला बरं. खाली गेलो आणि व्हिस्की सावर घेतली. एका टेबलावर जाऊन बसलो. बरोबर लॅपटॉप होतात. ईमेल पाहून झाल्या होत्या, न्यूज पाहून झाल्या होत्या. त्यावेळी मॅट ड्रज खूप पॉप्युलर होता. त्याच्या न्यूज, त्याला सगळ्या गोष्टी आधी कशा कळतात हे मला कळत नाही. फ्रॉम मानिकाचा ड्रेसपासून ते सगळ्याच गोष्टी. त्यामुळे त्याच्या न्यूजवरती जरा पाहिल्या. अजून मंजूचा फोन आला होता. ऑफिसमधून येऊन जेवण जरा मोकळी होऊन असला फोन करेल, मग तिला आपण फोन लावू असा विचार केला होता. फोन लावला. मंजूने 4थ्या रिंगला फोन उचलला. नाही जरा आश्चर्यच वाटलं. फोन बंद करणारच होतो तेवढ्यात मंजूचा दबदबा झाला. काय? हा रुक्ष प्रश्न ऐकू आला. सहज फोन करा आता. हळू का बोलतेस? तब्येत तर बरी आहे ना? मी विचारलं. 1 मिनिट थांब असती म्हणाली. मग परत फोनवर म्हणे, अरे आज माझ्या बुक क्लबची मीटिंग आहे. नेहमी विकेंडला असते, तू विकेंडला असतो आणि यावेळी नाही, त्यामुळे मी ठेवली होती. नीना आणि स्मिताचे नवरे पण आले आहेत. तुला काय यात इंटरेस्ट नाही? त्यातून यावेळी झुंपा लाहिरीचं नेमसेकवर चर्चा चालू आहे. म्हणजे मी असतो तर चर्चेऐवजी आर्ग्युमेंट झालं असतं असंच ना? मी विचारलं. नाही तसं नाही, पण तुला काही आवडलेलं नाही. मग म्हणजे ठीक आहे म्हणून फोन ठेवला. आता ड्रिंक पुरं करावं, वरती जाऊन झोपावं असा विचार केला. कम्प्युटर बंद केला. उठणार तेवढ्यात दारात नती आली. मला पाहतच तिनं हार्ड वर केला. माझ्याकडे येत म्हणाली, आर यू लिव्हिंग? या, बट आय कॅन गिव्ह यू कंपनी. मी तिला म्हणालो. दुसरे ड्रिंक घेऊन मी तिला अर्ध्या तासाची कंपनी दिली. मग झोपणं भाग होतं. येणाऱ्या दांभाया ते सुचवत होत्या. मी रूममध्ये गेलो. माझ्याच हॉटेलच्या दुसऱ्या सेक्शनमध्ये तिची रूम होती. मंगळवारी काम झाल्यावर रूममध्ये गेलो. 7 वाजता टेक्स्ट आला, डिड यू ईट? माझं जेवण झालेलं नाही. पिझ्झा मागवते किंवा सबवे, टाको बेल, यात काय माझं जेवण संपतं. आता हिला काय सांगायचं असा विचार केला, पण नाही असा टेक्स्ट केला. त्यावर उत्तर आहे, चल आपण बाहेर जाऊ जेवायला. जवळच्या पिझ्झा हटमध्ये गेलो. मग तिला मंजूच्या कालच्या फोनची गोष्ट सांगितली. नेमसेकमध्ये वर्णन केलेलं बंगाली कुटुंब माझ्या तरी पाहण्यात आलेलं नव्हतं. आणि जर कोणाला असे कुटुंब माहीत असेल तर ते नक्कीच कामन मात्र नाही. असं मी म्हटल्यावरती तन्वी म्हणाली, का? सात्विकतेचा आणि सोज्वळपणाचा मक्ता फक्त भारतीयांकडे आहे की काय? या प्रत्येक भारतीय का योग्याप्रमाणे सेलिबसी पाळतो? म्हणजे ही मंजूचीच बहीण निघाली? नाही तसं नाही, पण मौसमी एवढा बाहेर खालीपणा करत असेल असं मला वाटत नाही. ॲटलिस्ट माझ्या माहितीत तरी अशी कोणी भारतीय मुलगी नाही. हाऊ डू यू नो? अरे दाखवायचे दात आणि चाळवायचे दात निराळे असतात. मी एकदा सौदी अरेबिया जाण्याच्या फ्लाईटने गेले होते. फ्लाईट उतरायच्या वेळी सगळ्यांनी धडाधड जीन्स काढून वरनं गाऊन्स घातले त्यांचे. ते अंगभर कपडे आणि बुरखे घालून मग त्या उतरल्या. म्हणजे दाखवायचे आणि खायचे दात निराळे. पुढे 1 तास चर्चा करून त्यात काही निघेल असं मला वाटत नव्हतं. आणि जोरजोरात चर्चा पब्लिक करणारा मी नाही. डेफिनेटली नॉट विथ अ स्ट्रेंजर. माझ्या आणि तन्वीची फ्लाईट 1, हॉटेल 1, त्यामुळे गप्पा चर्चा जवळीक थोडी वाढली होती, पण मर्यादा मात्र कधीच ओलांडली नव्हती. हिला स्पोर्ट्समध्ये दांडगा रस, बास्केटबॉल हा तर भलताच आवडता, पण मला माझ्या रूमवर कधी जाऊन गेम पाहायचा होता. एक दिवस टीव्हीवर आउटसोर्सचा चित्रपट आला होता. मला गोष्ट तर माहीत होतीच, पण मी ती DVDवर पाहिला होता. रूममध्ये बसून आम्ही तो पाहिला. त्यातला अमेरिकन हिरो आणि भारतीय हिरोईन एका हॉटेलमध्ये एकत्र राहतात आणि मग जे होऊ नये तेच होतं. हिचं लग्न ठरलेलं असतं आणि सर्वात जास्त डिस्टर्बिंग, ॲटलिस्ट टू मी, की तो तिला काही रिमोर्स वाटत नाही आणि ॲटलिस्ट तसं दाखवलं तरी नाही. एक बऱ्यापैकी मूव्हीचा या अशा गोष्टींना पचका केला आहे. मला वाटलं तन्वीला माझं म्हणणं थोड्याफार प्रमाणात पटलं.
पण म्हणतात ना, मियाबाई पडे तो पडे पण टांग ऊंची. या चित्रपटामध्ये जी नायिका आहे ती आउटसोर्स झालेल्या अमेरिकन कंपनीच्या माणसाला मदत करते. त्यात ते बाहेर जातात आणि ते हॉटेलमध्ये एकत्र राहतात असं दाखवलं होतं. चित्रपट पाहत असताना मंजूचा फोन आला. अभि काय चाललंय तिनं विचारलं. मला काय होतं याचा विचार एक क्षणभर मनात आला. मूवी पाहतोय मी म्हणालो. कोणचा हा प्रश्न नॅचरल आणि आउटसोर्स असं सांगितल्यावर अर्थात ती म्हणाले आपण पाहिलेलं आहे. आय एम वॉचिंग विथ अ फ्रेंड हू हॅज नॉट सीन इट. मी तिला उत्तर दिलं. इंग्लिश जिंदाबाद. फ्रेंड म्हणजे पुरुष आहे का स्त्री आहे हे सांगायची जरूर लागत नाही. 2 मिनिटं बोलून फोन बंद केला. तन्वीला माझे म्हणणे पटले होते. म्हणतात ना, कबूल करायला सुद्धा धैर्य लागतं. पुढच्या वीकेंडला मी घरीच होतो. मॅजिकचा बास्केटबॉलचा 2 तिकीटं मिळाली होती. फ्रंट रो राईट बिहाइंड द बेंच असल्यामुळे मलाही खास काम नव्हतं. नाहीतर आठवड्यावर बाहेर राहिल्यामुळे घरातली कामे साचतात. मी मंजूला म्हटलं चल आपण मॅजिकच्या गेमला जाऊ. मंजूला तसा बास्केटबॉलमध्ये इंटरेस्ट नव्हता. आमच्या टीमच्या 5 खेळाडूंची नावं जर तिला विचारली तर ती पण तिला सांगता आली नसती. पण गेमला जाणे म्हणजे गेम माहीत असलाच पाहिजे किंवा तो लक्ष देऊन पाहिलाच पाहिजे असंही नाही आहे. किंवा जबरदस्ती पण नव्हती. नुसतंच जाऊन एन्जॉय करता येतं. गेमला असं एक वातावरण असतं की धमाल मजा येते. आणि गेम जर क्लोज असला तर आणखीन मजा. हृदयाचे ठोके मला ऐकूया लागतात. त्यामुळे आपल्याला आनंद फ्रस्ट्रेशन शेअर करायला एक मनसोक्त मजा लुटायला कोणीतरी लागतं. तसं नसेल तर मग घरी बसून होम थिएटरवर गेम पाहायला काय हरकत आहे. पण वातावरण निर्मिती होत नाही. म्हणून मंजूला म्हणालो चल आधी क्या आती का खंडाला. तू मला आधीपासून का नाही सांगत. माझी टपरवेअरची पार्टी आहे. आय कॅनॉट कॅन्सल इट जस्ट लाईक दॅट. पण मला तिकीटं मिळणार हे स्वप्न थोडीच पडलं होतं. तुला त्या टपरवेअरच्या पार्टीला जायलाच हवं का ग. मी म्हणालो नको सम अदर टाइम हे मला आधीपासून सांगत जा. तिचं उत्तर माझ्यावर 2 तिकीट आहेत त्याचं काय करू. कॉल युअर वन ऑफ द फ्रेंड. नाहीतरी रिकामट्याकडे घरीच बसलेले असतात. मनात विचारायला तन्वीला कॉल करावा का काय. पण तो मी मनातच दाबला. पण आज माझं नशीब चांगलं नव्हतं का चांगलं होतं. पहिल्या 2 कॉलमध्ये नकार मिळाला. मग माझ्या दाबलेल्या इच्छेनं उचल घेतली आणि त्याला टेक्स्ट केलं हाऊ वुड यू लाईक टू गो फॉर अ गेम. लगेच उत्तर आलं शुअर. कुठल्या सीट्स आहेत. होय नाहीतर नोजब्लीड सेक्शन म्हणजे खूप वरती जे असतात त्याच्यामध्ये असतील. ती कुठे राहायची याची मला कल्पना तिने दिली. तिथे उत्तर आल्या त्यामुळे मी तिला पिकअप करायला गेलो. कुठे भेटायचं तिला सांगितलं आणि कोण असा प्रश्न विचारून मंजूने मला संकटात टाकलं नाही. अरिनामध्ये पोहोचून सीटवर बसल्यावर गप्पा सुरू झाल्या. तन्वीला आमच्या टीमच्या सर्व प्लेअरबद्दल माहिती होती. कोण कुठला, त्याचे स्ट्रॉंग आणि वीक पॉईंट, कोण हॉट कोण नाही, कोणाला जास्त लक्ष आलं. 1 ना 2 गेम तसा तुर्चीचा झाला नाही. हाफ टाईमला आम्ही 14 वरती होतो. मग काहीतरी खायला घेऊन उठलो. तू तिकीटं आणली आहेस, मी खायचे पैसे देणार असा तन्वीचा हट्ट. पैसे देऊन लाईनीतून बाहेर पडताना वळलो आणि वासू दिसला. त्याला टाळावं असं म्हणायच्या वेळेला हा भयंकर चालू माणूस आहे. पण वेळ टळून गेली होती. त्याने मला आणि तन्वीला पाहिलं होतं आणि तो आमच्याकडे चालत येत होता. त्याने हात वर केलेला पाहून तन्वी म्हणाली मी जरा रेस्टरूममध्ये जाऊन येते, तू तुझ्या मित्राशी बोल. विकत घेतलेले खाण्याचे आणि पिण्याचे माझ्या हातात देऊन ती गेली. वासूने आल्या आल्या माझ्या पाठीवर एक जोरात थाप मारली. डोळा मारत म्हणाला अरे यार तुम तो छुपे रुस्तुम निकले. मग त्याला समजावून सांगितलं की अरे बाबा वशा साला मला तुला काय दुसरं सुचत नाही का काय. ही माझी कलिग आहे. अरे कामावर कोणीतरी तिकीट दिली म्हणून आम्ही आलो आहोत. माझ्याकडे तो म्हणाला ये तो अच्छा हुआ. तो भाभीजी को मालूम है की तू आणि ती गेमला आला आहात. म्हणालो ऑफकोर्स. तेवढ्यात तन्वी आली आणि मी सटकलो.
गेम तसा एकतर्फी झाला, त्यामुळे संपायला 4-5 मिनिटं बाकी असताना मी आणि तन्वी निघालो. गाडीपर्यंत सोडून तिला गाडीपर्यंत सोडून मी माझ्या गाडीतून बसून घरी निघालो. ट्रॅफिक नाही तर इतका जाम होतो गेम संपल्यावर, त्यामुळे जरा लवकर निघायला बरं पडतं. मनात विचार आला की मी हे काय करतोय? हे म्हणजे अफेअर तर नाही? ज्याला आपण भानगड म्हणतो ती. माझी आणि हिची मैत्री आहे, पण त्यात गैर काय? पण मग मी मंजूला हिच्याबद्दल का सांगितलं नाही? फ्रेंड या गोंडस शब्दामागे लपून फ्रेंड हा का ती, तो का ती, हे लपवून का ठेवलं? पण ही जशी डॅशिंग आणि बोल्ड आहे आणि जशी हिरारीनं वाद घालते तसा वाद मंजू घालू शकत नाही. पण तिच्याशी बोलणे आवडले आणि तिचा सहवास हवासा वाटला. त्यात वावगं काय? मला हिची आणि मंजूची तुलना झाली, त्यात चुकलं काय? आता शारीरिक रिलेशन्स नाहीत ना, पण मनात तसे विचार आले होतेच की नाही? पण मनात विचार आले म्हणून ते अफेअर ठरणार असेल तर प्रत्येक पुरुष दोषी ठरेल. म्हणजे गांधीजींच्या अहिंसेच्या व्याख्येप्रमाणे तर भानगडीची व्याख्या केली तर मी दोषी नक्कीच आहे. पण म्हणूनच तुम्हाला विचारतोय, सांगता का तुम्हाला काय वाटेल ते? ही भानगड आहे का? आणि भानगड असेल तर त्याच्यामध्ये स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3 वगैरे असं काही प्रकार असतात का? असलं तर मला प्लीज कळवाल का? तुम्हाला काय वाटतंय? कारण मला पुढचं कॉन्ट्रॅक्ट घेताना विचार करायला लागेल. थँक्यू फॉर वॉचिंग. इफ यू लाईक, प्लीज सबस्क्राईब. हॅव अ नाईस डे.